चेकमेट. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. आद्याने आपली बॅग वरच्या बर्थवर टाकली आणि ती सीटवर नीट आरामात बसली. वाचायला पुस्तक आणि पाण्याची बाटली तेवढी सोबत काढून ठेवली. खरं तर ती कादंबरी तिला वाचून संपायची होती. एकाच वेळी 2 मुलींची प्रेमाचं नाटक करणाऱ्या राजारामचं पुढे काय होतं हे वाचणं उत्कंठावर्धक ठरलं असतं. पण ट्रेनमध्ये वाचताना डोळ्यातून पाणी येतं. शब्द मागे पुढे झाल्यासारखे वाटतात. म्हणून पुस्तक बाजूला ठेवून ती आजूबाजूची माणसं निहाळत राहिली. ट्रेनमध्ये पुस्तकांपेक्षा माणसंच वाचावीत. जास्त इंटरेस्टिंग असतात ती. गर्दीतून न चिडता आपली वाट बरोबर काढत जाणारा चहावाला चाय गरम म्हणत थंड डोक्याने वावरत असतो. एखादी बिंदी, टिकली, पावडर कानातले असा साज शृंगार विकणारी मावशी स्वतः मात्र स्मशान रागिनी होऊन फिरत असते. पाणी विकून लोकांची तहान भागवणारा पाणीवाला एखादी चिकटवलेली नोट खपवून पापाबरोबर पुण्यही कमवत असतो. ट्रेनमध्ये मुलांचा गोंधळ मात्र तोच असतो. बायकोवर किंवा आईवर वस्कन खेकसणारा पुरुष प्रत्येक वेळेस सापडणारच. आणि नायझरा फॉलच्या आवाजाला लाजवेल एवढ्या आवाजात गप्पा मारणाऱ्या बायका हेही काही ट्रेनसाठी नूतन नवीन नव्हे. माणसाच्या स्वभावाच्या अनेक छटा. पोटात एक, ओठात एक. जिथे तिथे असंच वागणारी माणसं. मुक्या प्राण्यांच्या, झाडांच्या मनातलं एक वेळ ओळखता येईलही. एवढंच काय, देवाच्या मनातलं सुद्धा माणूस ओळखू शकेल. पण खुद्द माणसाच्या मनातलं ओळखणं माणसाला कदापि शक्य नाही. कोणत्या क्षणाला त्याची कोणती पेशी स्वार्थाने पेटून उठेल काही सांगता यायचं नाही. ट्रेनमध्ये समोरासमोरची सिंगल कॉर्नर सीट तिला आवडायची. समोरासमोर मोठा ग्रुप असला की त्यांचं हसणं खिदळणं झेलायला नको किंवा भांडण झालं तर ते सोडवायलाही नको. तिने खिडकीतून बाहेर पाहिलं. छान वारं येत होतं. वेगाने धावणारी ट्रेन आणि विरुद्ध दिशेला पळणारी झाडं. गंमतच आहे नाही, पळणारी झाडं. पण ती कुठे पळत असतात? पळत असते ती ट्रेन आणि ट्रेनमध्ये बसलेलो आपण. झाडं तर जिथल्या तिथे स्थिर असतात. तरी आपण म्हणतोच की झाडं पळतात. छे, झाडं कधीच पळत नाहीत. पळतात ती माणसं. जबाबदारीपासून, कर्तव्यांपासून. एवढंच काय, माणसं आपल्या माणसांपासून देखील पळतात. कशाच्याही मागे पळतात. पैशाच्या, व्यसनाच्या, नाहीतर परस्त्रीच्या. आपणही तसेच पळपुटे. घरातून पळून आलेलो. पण आपली गोष्टच वेगळी आहे. आपल्याला बंधन आवडत नाहीत. अशा काटेरी बंधन असलेल्या कुंडीत राहण्यापेक्षा रानातल्या वेलीसारखं मोकळं स्वैर वाढावं. मनाला आणि बुद्धीला पटेल ते करावं. समाज काय म्हणेल या भीतीने खुरटून आयुष्य कशाला काढायचं? रीतिरिवाज, परंपरा, संस्कार हे सगळंच माणसांच्या इच्छांना बंधन घालण्यासाठी असतात. कळपातल्या मेंढरासारखे सगळेजण ते पाळतात. पण एखादं कोकरू वाट सोडून चालतंच की. मग आपणच ओरडत बसतो की कोकरू भरकटलं. पण काळानुसार आणि वेळेनुसार सगळ्या गोष्टी समाजमान्यच होऊन जातात. शतकापूर्वी ठरवलेली पापं दशकांपूर्वी बंधनं होतात आणि वर्षांपूर्वी तीच बंधनं गरज होऊन जातात. येणाऱ्या काही काळानंतर तर तीच गरज लाईफस्टाईल देखील होऊन जाते. स्त्रीचं स्वातंत्र्य शिकवणं काही शतकांपूर्वी पाप होतं. काही दशकांपूर्वी पापाच्या तागड्यात त्याला न बसवता स्त्रियांना घरी बसवणं बंधन म्हणून घातलं गेलं. मग अचानक स्त्रियांचं शिकवणं स्वातंत्र्याची काळाची गरज ठरू लागलं. आणि आता तर ती लाईफस्टाईल झाली आहे. पापापासून लाईफस्टाईलपर्यंतचा प्रवास करता करविता मात्र तोच समाज असतो. आपण मात्र समाजातले क्षुद्र घटक, छोटी प्यादी. त्या नियमाने 1-2 घर आपल्याला पुढे ढकलावं आणि खुशाल मोठ्या सोंगट्यांसाठी आपला बळी द्यावा. आपण मात्र इमाने इतबारे समाजाने घालून दिलेल्या त्या चौकटीतच राहायचं. आपली चौकट काही सोडायची नाही. ती सोडली तर हाच समाज आपलाच बळी घेणार. बरं, ते नियम बंधन सगळ्यांना तरी कुठे सारखी असतात? 5 पांडवांची लग्न केलं म्हणून द्रौपदीला नावं ठेवतील. 16,108 गवळणी वरल्या म्हणून कृष्णालाही नावं ठेवतील. आणि एक पत्नी रामाला सुद्धा नावच ठेवतील. पण ती लोक असं का वागले? त्यामागची त्यांची भूमिका काय होती? योग्य कारणं काय होती? हे समजून घ्यायची इच्छा मात्र कुणाचीच नसते. लोकांचं काम फक्त नाव ठेवायचं. यात निभाव लागतो तो बुद्धी आणि बळ असणाऱ्या लोकांचा. समोरच्या गरीब व्यक्तीचा कसा फायदा करून घ्यायचा? आपल्या वागण्याने त्याची कशी दिशाभूल करायची? त्याला कसं एकटं पाडायचं आणि त्याची कोंडी कशी करायची? आणि मग अशाच एका बेसावध क्षणी त्याला कसं चेकमेट करायचं
हे त्या लोकांना बरोबर माहीत असतं. बळाबरोबर बुद्धी पण महत्त्वाची. म्हणूनच पटावर राजापेक्षा वजिराचीच पकड जास्त असते. बुद्धिबळाचा डोक्यात विचार आला आणि तिला प्रणीतची खूप आठवण येऊ लागली. बुद्धिबळ त्याचा आवडता गेम. गेममधल्या या सगळ्या खेळी चाली त्यानेच तर आपल्याला शिकवल्या होत्या. मुंबईत असताना आठवड्यातून 1-2 तास तरी भेट व्हायची. आता तर तिची बदली पुण्याला झाली होती. बरेच दिवस भेटणंही झालं नव्हतं. 15 दिवस झाले होते नवीन ऑफिस जॉईन करून. जुन्या ऑफिसमधून काही पेपर आणण्यासाठी ती मुंबईला आली होती. अगदी 1 दिवसांकरताच. त्यात प्रणीतचा सहवास फक्त 2 तासांचा, पण भरभरून सुख देणारा. तिला त्याच्या मिठीत विरघळून जावंसं वाटे. लवकरात लवकर तिला त्याच्याबरोबर संसार थाटायचा होता. पण आयुष्यातला हा विरह कधी संपणार होता कुणास ठाऊक. ऑफिसच्या नजीकच तिने एक 1 रूम किचन भाड्याने घेतलं होतं. तिला जवळ घेत तो म्हणाला होता, आदू, आता हा विरह सहन होत नाही. असं वाटतं या क्षणी सगळी बंधनं तोडावीत आणि तुझ्याकडे धावत यावं. सांग ना, तू पुण्याला गेल्यावर आपण कसं भेटणार? त्यावर आद्या म्हणाली, असा रे काय करतोस प्रणीत? तुझ्याशिवाय राहणं मलाही सोपं नाही. एकदा पुण्याला गेले, सामान लावून झालं की तुला राहत्या घराचा पत्ता पाठवीन. मग प्रत्येक शनिवार रविवार तू तिथेच यायचंस. प्रणीतसोबतचा तिचा प्रत्येक क्षण सुखाच्या डोहामध्ये डुंबलेला होता. त्यात कसली बंधनं नव्हती की अवास्तव अपेक्षाही नव्हत्या. होता तो फक्त मोकळेपणा आणि प्रेम. हे असंच जीवन तिला जगायचं होतं. तिच्या मनात विचार आला, लग्न करून माणसाला काय सुख मिळतं कुणास ठाऊक. नवरा बायकोपेक्षा सासू सासरे, जावा नंडा या नात्यांचं लटांबर जास्त मागे लागतं. नवरा बायकोच्या नात्यातही एकमेकांवर जास्त विसंबून राहावं लागतं. नको त्या अपेक्षा, जबाबदाऱ्या येतात. 2 माणसं त्यांच्या मर्जीने आनंदाने एकत्र राहत असतील तर त्यांच्या सुखावर लोकांचा आक्षेप का असावा याचं कोडं तिला उलगडत नव्हतं. गेली 2 वर्ष ती प्रणीतबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. या 2 वर्षात हलके फुलके रुसवे फुपे सोडले तर दोघांमध्ये अजिबात भांडण कटकटी झाल्या नव्हत्या. एकमेकांकडून अवाजवी अपेक्षा नव्हत्या की उगीचच हक्क जबाबदाऱ्या यांची सरमिसळ देखील नव्हती. साधं सरळ एकमेकांबरोबर राहून एकमेकांना आनंद देणं असंच आयुष्य होतं. पण घरच्यांचा मात्र प्रेमाला विरोध. एकतर लिव्ह इन रिलेशनशिप, तेही एका विवाहित पुरुषाबरोबर. ज्या दिवशी हे कळलं त्या दिवशी आईने डोकं बडवून घेतलं होतं आणि बाबांनी सरळ बाहेरचा रस्ता दाखवला होता. दोघांच्या प्रतिक्रिया अपेक्षित असल्यामुळेच तिने शेवट घर सोडलं होतं. नोकरी चांगली, पगार उत्तम, त्यात प्रणीतची साथ. अजून काय हवं? ट्रेनच्या हॉर्नने ती भानावर आली. लोणावळ्याला बरीचशी गर्दी कमी झाली होती. समोरच्या सीटवरच्या आजीसुद्धा आता उतरून गेल्या होत्या. ट्रेन सुटायला काही अवकाश असतानाच एक 25-30ची स्त्री मध्यम आकाराची हँडबॅग घेऊन भेदरलेल्या नजरेने ट्रेनमध्ये चढली. मागचे पुढचे धक्के देतच होते. ती बिचारी अंग चोरून वाट काढून पुढे येत होती. आद्याने तिला पाहिलं. तिने हळू आवाजात विचारलं, इथे कोणी बसलं तर नाही ना? नाही नाही, कुणीच नाही, बसा ना. आद्या असं म्हणताच आपली बॅग मांडीवर घेऊनच ती तिथे अंग चोरून बसून राहिली. तिचा चेहरा अगदी लहान मुलासारखा निरागस होता. आद्या कितीतरी वेळ तिच्याकडे पाहत राहिली. गाडी चालू झाली तसे तिने डोळे मिटले. 15-20 मिनिटं झोपली असेल, पण नंतर लगेचच दचकून जागी झाली. उठली तेव्हा घामाने डबडबली होती. काय हो, काय झालं? इतक्या का घाबरलात? ठीक आहात ना तुम्ही? आद्याने आस्थेने विचारलं. कपाळावर आलेला घाम पदराने पुसत ती म्हणाली, हो हो ठीक आहे. हे पाणी घ्या. असं म्हणत आद्याने पाण्याची बाटली पुढे केली. जवळजवळ अख्खी बाटली तिने संपवली. सॉरी, मी सगळंच पाणी संपवलं. खूप तहान लागली होती, ती म्हणाली. काही हरकत नाही. तुम्ही काही खाणार का? माझ्याकडे बिस्किटं पण आहेत. आद्याने विचारलं. नको. या तिच्या नकोतच हो सामावलेला आहे असं वाटून आद्याने वरच्या बॅगेतली बिस्किटं काढली आणि तिच्यासमोर धरली. बिस्किटांकडे पाहतच ती म्हणाली, अहो कशाला? आद्याने जबरदस्तीने पुडा तिच्यासमोर धरला. मग त्यातली 2 बिस्किटं तिने घेतली. बिस्किटं खाऊन तिने दीर्घ उश्वास सोडला. जणू तिला बरं वाटलं असावं. त्यावरूनच ती किती भुकेलेली होती याची आद्याला कल्पना आली. तुम्ही पुण्याला राहता का? आद्याने विचारलं. नाही, मुंबईला. एवढं बोलून ती गप्प राहिली. अरे वा, मी पण मुंबईचीच, पण आता कामानिमित्त काही वर्ष पुण्याला काढावी लागणार आहे. पण तुम्ही कुठे चाललात? नातेवाईकांकडे? आद्याने विचारलं. त्या प्रश्नावर ती अचानक रडायलाच लागली. अहो काय झालं? काही प्रॉब्लेम झाला आहे का?
घाबरून आद्याने विचारलं. नाही, काही नाही, डोळे पुसत ती म्हणाली. ती शांत झाली. आद्याला वाटत होतं की तिच्या रडण्यामागचं कारण विचारावं, पण असं कुणाच्या पर्सनल लाईफमध्ये कसं डोकवायचं असा विचार करून ती गप्प राहिली. थोड्या वेळाने तीच म्हणाली, तुम्ही मला पाण्याची बाटली दिलीत, बिस्किटही दिलीत. तुम्हाला साधं थँक्यूही म्हटलं नाही मी. तुमचं नावही विचारलं नाही. तिचं बोलणं ऐकून आद्या हसली. थँक्यू म्हणायची गरज नाही, नाव बाकी सांगते. मी आद्या देशपांडे. आणि आपलं नाव? आद्याने विचारलं. मी चैताली देसाई. चैताली म्हणाली. बरं, तुम्हाला खराब वाटणार नसेल तर एक गोष्ट विचारू का? चैतालीने विचारलं. एकच का? 10 विचारा, पण अहो-जाहो करू नका. आता आपण मैत्रिणी आहोत. अरे तुरे केलं तरी चालेल. आद्या म्हणाली. मला नोकरीची गरज होती. खरं तर मी फार शिकलेली नाही, फक्त 12वी आहे. त्यानंतर लगेचच लग्न झालं. पण मी जेवण छान करते, मुलांना सांभाळू शकते. तुमच्या ओळखीने कुठे काम मिळेल का? मी काम शोधायलाच पुण्याला जाते. तिथे माझी एक आत्या पण राहते. पण खरं सांगू का, मला कोणत्या नातेवाईकांकडे जायचं नाहीच आहे. उगीच सगळीकडे आपल्या आयुष्याचा बभरा होतो. माझे आईवडील गावी असतात. तिथे गेले तर त्यांना उगीच टेन्शन येईल, म्हणून तिथेही जाऊ शकत नाही. खरं सांगू का, असं वाटतं जीव द्यावा, पण तेवढी हिंमत देखील नाही. प्लीज, तुमच्या ओळखीने कुठेतरी नोकरी मिळवून द्याल का? थोडे पैसे गाठीशी आहेत. जवळपास चाळीत एखादं घर भाड्याने घेता येईल. भडाभडा ती बोलत होती. आद्याने क्षणभर विचार केला. तुला चालणार असेल तर तू माझ्याबरोबर राहू शकते. मीही कोणतरी मदतनीस शोधतच होते. माझी रूम तशी लहान आहे, 1 रूम किचन, पण आपल्या दोघींना पुरेशी आहे. असंही मलाही कुणाची तरी कंपनी होईल. आद्या म्हणाली. पण फ्लॅटचं भाडं देणं मला परवडणार नाही. घाबरत घाबरत ती म्हणाली. भाडं कोण मागतंय? मला फक्त सोबत हवी आहे. आणि शिवाय माझ्या जेवणाची पण सोय होऊन जाईल. आद्याचं बोलणं ऐकून चैतालीला आनंद झाला. ताई, तसं असेल ना तर मला पगारही नको. माझी राहण्याची खाण्याची सोय झाली तर बाकी मला कशाला लागत आहेत पैसे? तिच्या या बोलण्याचं आद्याला आश्चर्य वाटलं. असं कसं? मेहनतीचा मोबदला तर मिळायलाच हवा. बरं, पगाराचं आपण नंतर पाहू, पण सध्या तू माझ्या घरी राहायला ये. त्यानंतर इकडच्या तिकडच्या विषयांवर दोघींच्या बऱ्याच गप्पा झाल्या. पुणं आलं आणि ऑटो करून आद्या तिला आपल्या घरी घेऊन आली. आल्या आल्या चैताली कामाला लागली. नको नको म्हणत असताना तिने झाडू पोछा केला, देवाला दिवा लावला. दोघींसाठी वरण भात भाजी पोळी असा छान स्वयंपाक देखील केला, तोही चविष्ट. चैताली, माझ्या आईच्या पोटी जन्माला आली असतीस तर माझी लेक किती गुणाची असं म्हणून माझ्या आईने रोज तुझी आरती केली असती. आद्या असं म्हणताच दोघी खळखळून हसल्या. कुणाच्या पोटी जन्माला यायचं आणि कुणाच्या गळ्यात बांधलं जायचं हे आपल्या हातात नसतं ना ताई. चैतालीचा स्वर गंभीर झाला. एक विचारू का गं? तुझ्या मनात काहीतरी चाललंय. ट्रेनमध्ये पण तू अचानक रडलीस. तुझ्या गळ्यात मंगळसूत्र तर दिसतंय, पण मग तरीही तू अशी वणवण का करत फिरतेस? आद्याने सरळ प्रश्न केला. म्हटलं ना ताई, कुणाच्या गळ्यात बांधलं जाऊ हे आपल्या हातात नसतं. आई वडिलांनी हौसेने लग्न केलं. मुंबईचा जावई मिळाला म्हणून दोघे खुश होते. बाबांनी तर अर्धं शेत विकून लग्न लावून दिलं. पण पहिल्या दिवसापासूनच ह्यांना मी कधी आवडले नाही. तुझ्या बाबांनी फसवून तुला आमच्या गळ्यात मारलं असंच म्हणायचे ते. दारू पिऊन यायचे तेव्हा मला मारायचे. सिगरेट पिऊन चटके द्यायचे. सारखं सारखं माहेरून पैसे आण पैसे आण अशी त्यांची आणि त्यांच्या आईची भुणभुण सतत चालू असायची. एकदा खूप मारलं मला. मग रागाने मीही पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस घेऊन गेले खरं त्यांना, पण सुटल्यावर त्याने दुपटीने मारलं. आई वडील गरीब, तिथे जायची सोय नाही, म्हणून मग लोणावळ्याला मावस मामा राहतात त्यांच्याकडे गेले. मामीची तिखट बोलणी सहन केली, पण त्यांनी माझ्या व मामांच्या नात्यावरच संशय घेतला. चारित्र्यावरच घाला घातला. मग मात्र तिथून निघायलाच लागलं. खरंच सांगते ताई, श्रीमंत वडील, समजूतदार नवरा आणि प्रेमळ मुलगा असेल तरच स्त्रियांचं काही खरं असतं, नाहीतर नाही. दुर्दैवाने या तिन्ही गोष्टी माझ्या नशिबात नव्हत्या. मूल होत नाही म्हणून मला टोचून टोचून बोलले. डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली तर माझ्यात काहीच दोष नव्हता, पण स्वतःची मात्र तपासणी करायला त्याने नकार दिला. पण न्याय कुणाकडे मागायचा? न्याय देणारा आणि अन्याय करणारा दोन्ही एकच. चैतालीचं बोलणं ऐकून आद्या स्तब्ध झाली होती. हेच आहे लग्नाचं खरं स्वरूप. आयुष्याला, सुखाला, स्वातंत्र्याला जखडून टाकणारं बंधन. म्हणूनच कधी कधी मला वाटतं लग्न नकोच. लग्न न करण्याचा विचार अधिकाधिक तिचा पक्का होत होता.
रात्री दोघींना छान झोप लागली. दुसऱ्या दिवशी जवळपास मार्केट कुठे आहे हे आद्याने चैतालीला सांगून ठेवलं. चैताली आतमध्ये काम करत होती. बाहेरून आद्याने विचारलं, मार्केटमध्ये जाणार आहेस तर हे पैसे घेऊन जा. कुठे ठेवू? ताई, इथे तिथे ठेवले तर मीच विसरून जाईन. ते पहा, टेबलावर माझी पर्स ठेवली आहे ना, त्यात ठेवून द्या. त्यानंतर आद्या ऑफिसला निघून गेली. घरी जेवण बनवायचं, घराची निगराणी करायची, ही कसलीच चिंता आद्याला उरली नव्हती. आद्या ऑफिसमध्ये व्यवस्थितपणे काम करू शकली. शिवाय घरी आल्यानंतर घर खायला उठणार नाही याही आनंदात ती होतीच. घरी आली तेव्हा घर प्रसन्न वाटत होतं. उदबत्तीचा सुगंध पसरला होता. गरम गरम जेवण तयार होतं. चैताली छान ड्रेस घालून तयार झाली होती. किती सुंदर दिसत होती ती. ताई, आज बाजारात गेले, थोडी भाजी फळं आणली, देवळात सुद्धा गेले. नवरात्र चालू आहे ना, देवीची ओटी भरली. देवी आईला तुमचं सगळं चांगलं होऊ दे अशी प्रार्थना केली. काल हिरमुसलेली चैताली आज किती आनंदी दिसत होती. आठवडाभर दोघींनी खूप मजा केली. संध्याकाळी आद्या ऑफिसमधून घरी आली की फिरायला जायच्या, सिनेमा पाहायला जायच्या, कधी पाणीपुरी खायच्या तर कधी देवीच्या देवळात जाऊन यायच्या. चैताली, खरंच आयुष्य किती सुंदर असतं ना गं. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि खरंच बघ ना, मी पण आनंदी राहायला लागले. आनंद सुख फक्त लग्न आणि नवराच देऊ शकतो काय? नवरात्रीतल्या देवीची 9 रूपं पाहिली की जाणवतं, जशी देवी माता परिपूर्ण आहे ना, तशीच प्रत्येक स्त्री पूर्ण आहे. तिच्यात धैर्य आहे, शौर्य आहे, औदार्य आहे, विवेक आहे, संयम आहे, नियम आहे, मातृत्व आहे, दातृत्व आहे. बहुतेक वेळा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची सगळ्यात मोठी शत्रू असते, हेच पाहायला मिळतं. पण तसं कशाला जगायचं? आपणही आनंदी राहूया, दुसऱ्यांना आनंद वाटूया. तू आता माझ्याबरोबर आहेस ना, मला कसलीच काळजी नाही आणि तुलाही मी काळजी करू देणार नाही. तू कायमची इथेच राहिलीस तरी चालेल. पुढे शिक्षण घे, चांगली नोकरी कर. तुला शारीरिक आणि मानसिक त्रास देणाऱ्या दुःखांपासून दूर हो. तुला डिवोर्स मिळवून द्यायला मी मदत करीन. खरंच आता दुसऱ्यावर अवलंबून राहणं नकोच. परावलंबीपणाच्या कुबड्या फेकून देऊया. काय म्हणतेस? आद्या कळवळीने बोलत होती. चैतालीने जाऊन तिचे हात घट्ट हातात धरले. ताई, मनावरचा खूप मोठा ताण हलका झाला. किती दिवसांनी आज मोकळा श्वास घेते असं वाटलं. हो ना, मग आपल्या दोघांसाठी छान कॉफी कर ना, आद्या म्हणाली. आत्ता आणते, असं म्हणून चैताली आनंदाने किचनमध्ये गेली. तेवढ्यात बेल वाजली. वेलकम प्रणित. आद्याला पुढचं काही बोलू न देता प्रणित तिच्या गळ्यातच पडला. आय मिस यू सो मच डार्लिंग, तो म्हणाला. थांब थांब, असा उतावळेपणा करू नकोस. तुला म्हटलं ना माझी एक मैत्रीण इथे राहायला आली आहे म्हणून. किंचितच्या रागाने आद्या म्हणाली. मी इथे येणार हे ठाऊक असून सुद्धा तू तिला इथे ठेवून का घेतलंस? आता 2 दिवसांकरता तिची दुसरीकडे सोय कर. हां. हातातली बॅग बाजूला आदळत प्रणित म्हणाला. अरे बाप रे, राग आला का साहेबांना? पण प्रणित, तू तर असा बोलतोयस की जसा काय तू माझ्या लग्नाचा नवरा आहे, त्याला चिडवत आद्या म्हणाली. आता नसेन, थोड्याच दिवसात होईन ना. प्रणित अजूनही गुशातच होता. होशील तेव्हा होशील रे, पण आधी तुझ्या बायकोला डिवोर्स तर दे, आद्या म्हणाली. हे काय गं, आता बायकोचा विषय कुठून काढलास? तुला माहिती आहे ना ती केवढी कजाक आणि नालायक बाई आहे ती. डिवोर्सचा विषय काढला की घरात ठणाणा करते. तिच्या आई वडिलांनी गळ्यात मारलंय म्हणून झेलतोय तिला. तिचे वडील गुंड आहेत, मला जीवे मारण्याची धमकी देतात. पण तू काळजी करू नकोस हां, या सगळ्यावर मात करून मी तुझाच होणार आहे. पण आत्ताचा वेळ फुकट नको घालवायला. त्या मैत्रिणीला आधी बाहेर काढ आणि माझ्या मिठीत ये पाहू. प्रणित अधीर झाला होता. बरं बाबा, ती जाईपर्यंत तरी धीर धरशील की नाही? आद्या एवढं बोलेपर्यंत चैताली कॉफीचे मग घेऊन बाहेर आली. तिला पाहताच प्रणितची पायाखालची जमीन सरकली. चैताली बिचारी तर इतकी घाबरली की तिच्या हातातले कपच सुटले. जागच्या जागी ती थरथरू लागली. क्षणभर तिला असं वाटलं आता खरी ओळख पटल्यानंतर आद्या तिला प्रणितच्या ताब्यात देईल. पण आद्या शांत होती. आद्याने चैतालीच्या खांद्यावर हात ठेवला, तिला शांत केलं. हा काय तमाशा आहे आद्या? आणि तू ग चैताली, तू इथे काय करतेस? तू तर तुझ्या माहेरी गेली होतीस ना? प्रणित गडबडला. काय बोलतोय ते त्याचं त्याला कळत नव्हतं. अरे काय झालं प्रणित, तू हिला ओळखतोस का? हीच तर तुझी कजाक भांडखोर बायको नाही ना? नसेलच कदाचित, कारण ही तर बिचारी आहे, गरीब आहे. अरे हिचा नवरा हिला मारतो, सिगारेटचे चटके पण देतो, माहेरहून पैसे आण अशी मागणी पण करतो. ही तुझी बायको कशी असेल? आद्या बोलत होती. आद्याने त्याच्याकडे रागाने एक कटाक्ष टाकला. बोल ना, आता का दात खिळी बसली आहे तुझी?
एकीकडे तिच्यावर अन्याय करत होतास आणि दुसरीकडे मला खोटी आमिषं दाखवत होतास. मीच मूर्ख, तुझ्या भूलथापांना बळी पडले. पण काहीतरी पुण्याई असेलच ना की चैताली मला भेटली. प्रणित, तुला वाटलेलं तू खूप हुशार आहेस, बुद्धिबळाच्या पटावरचा वजीर आहेस. असशीलही, पण छोट्याशा प्याद्याला तू गृहीत धरलंस हे तुझं चुकलं. तू सावधगिरीने चाल खेळत होतास. चैतालीला तर तू गृहीत धरलंच होतंस, पण तू मलाही गृहीत धरलंस. पण आयुष्य म्हणजे बुद्धिबळाचा खेळ नव्हे. बघ, आता तुझीच कोंडी झाली आहे. सो युअर गेम इज ओव्हर प्रणित. चेक अँड मेट. एक गोष्ट लक्षात ठेव, चैतालीच्या पाठीशी मी खंबीर उभी आहे. तुला असं सोडणार नाही. तुझ्या एक एक चालीचं उत्तर देणार आहे मी. तेव्हा आता तयार राहा. स्त्रियांना फक्त उर्वशी आणि रंभा समजणारे पुरुष हे विसरतात की दुर्गा आणि कालीसुद्धा तिचंच रूप असतं. आता क्षणभरसुद्धा इथे थांबू नकोस. तुझा चेहरा पाहण्याची सुद्धा आमची इच्छा उरली नाही. निघ इथून. प्रणित तोंड घशी पडला होता. दात ओठ चावत प्रणित तिथून निघून गेला. प्रणित गेल्यानंतर चैताली खूप रडली. ताई, तुम्ही होतात म्हणून मी वाचले. रडून रडून ती सांगत होती. तिचा हात हातात घेताना आद्याचा सुद्धा आवाज दाटून आला. नाही ग, उलट तू होतीस म्हणून मी वाचले. आपली भेट देवी आईनेच घडवली असेल कदाचित. पण आता नाही रडायचं, आता लढायचं. एकमेकींच्या सोबतीने लढायचं. आद्या म्हणाली. तिचे डोळे पुसत आद्या म्हणाली, अगं आपली कॉफी तर राहून गेली. पण आता तू बस, मी आणते. गॅलरीत बसून दोघींनी कॉफी एन्जॉय केली. पण ताई, माझ्या आणि यांच्या नात्याबद्दल तुम्हाला कसं कळलं? आश्चर्याने चैतालीने विचारलं. त्या दिवशी तुझ्या पर्समध्ये पैसे ठेवण्यासाठी पर्स उघडली तेव्हा तुम्हा दोघांचा फोटो बघितला. देसाई नाव तर तू सांगितलं होतंसच अगोदर, त्यावरून मग अधिकच कन्फर्म झालं. पण चैताली, तुला माझा राग आला नाही का गं? तुझ्या नवऱ्याच्या आयुष्यात असणारी दुसरी स्त्री मी होते. आद्याने विचारलं. खरं सांगू ताई, त्यांच्या आयुष्यात मी कधीच नव्हते. मग तुमच्या जागी आणखीन दुसरं तिसरं चौथं कोणी असलं असतं तरी त्याने काय फरक पडणार होता? तुमच्यावर त्यांचं प्रेम होतं ना, मग तुम्हाला तरी त्यांनी कुठे खरं सांगितलं? त्यांनी फक्त बुद्धिबळाच्या चाली खेळल्या. बुद्धिबळाचा खेळ खेळताना बुद्धी आणि बळ महत्त्वाचं असतं. पण आयुष्याची खेळी खेळताना बुद्धी किंवा बळ याहून महत्त्वाच्या भावना असतात. त्याच नसतील तर मग काय उपयोग? त्या नात्याचा, त्या संसाराचा, त्या लग्नाचा काय उपयोग? हे मात्र त्यांना कधीच कळलं नाही. भारावून चैताली बोलत होती. त्यावर आद्या म्हणाली, पण जाऊ दे, आता सगळं विसरून जाऊ, नव्याने सुरुवात करूया. बरं का चैताली, उद्या युनिव्हर्सिटीत जाऊन तुझं ॲडमिशन घ्यायचं आहे ना? चैताली पण निर्धाराने म्हणाली. हो ताई, नक्कीच जाऊया. मला शिकायचं आहे, तुमच्यासारखं स्वावलंबी व्हायचं आहे. कारण एकदा चेकमेट झाल्यावर थांबायचं नसतं. दुसरा नवीन पट लावण्यासाठी पुन्हा सज्ज व्हायचं असतं.